नमस्कार. मी उदयकृष्ण नायक पणाकाजीसून सगळ्यांसाठी दिपावळीच हार्दिक शुभेच्छा आहे. आज हे व्हिडिओ करवायचे एक अर्थ म्हटल्यार हे होतं की एक इन्व्हेस्टमेंटच्या बग्गे एक सांग्या करून सगळ्यांना एक माहिती देऊया करून मी एक व्हिडिओ करतो असा. सो बेसिकली माझे एक बॅकग्राऊंड मी सांगतो म्हटल्यार माझे करियर मी ऑलमोस्ट स्टार्ट केलं तर 2009 अँड देन आफ्टर दॅट मी एक टेस्टिंग क्वालिटीन ते काम करीत होतो. टेस्ट इंजिनियर आय मूड इट प्रोग्रेस करून आज मी एक डेटा इंजिनियर असा BMW कंपनीत. अँड ऑलमोस्ट माझे एक्सपिरियन्स लाईक मोर दॅन 12 इयर्स माझे जालेस एक्सपिरियन्स. अँड त्याच्या वाटत मी एक मार्केटांत एंट्री केली ती ऑलमोस्ट लाईक 2009 माझे जेदो जॉब जाले ते त्याच्या पर्यंत 2 to 3 इयर्स मी मार्केटात स्टडी केलं. स्टडी करून मी इन्व्हेस्टमेंट करवे लागलो. स्लोली ग्रॅज्युअली माझे एक्सपिरियन्स मस्त चढ जाले. त्यान तो माझे एक्सपिरियन्स मस्त ग्रॅज्युअली चढ होऊन मी काय केलं म्हटल्यार फ्रँचायज एंजल वनासून फ्रँचायज घेतल्या. अँड त्याच्या पारांत मी सर्टिफिकेशन्स केले. CBसून सर्टिफिकेशन केले सर, ते NSEसून केले सर. प्लस इवन माझ्या लागी ऑथरायज्ड लायसन्सो आसा आज. आणि मी एक ऑथरायज्ड म्युच्युअल फंड एडवायझर दॅट टू विथ सर्टिफाईड ॲज अ सर्टिफाईड एडवायझर जो मी एक्झाम देऊन पास जालो असा CBसून. अँड हेच्यान तो चड बग्गे सांगूंक गेल्यार तर इवन मी रिसर्च अनालिस्टची एक्झामो दिली सा, नाही म्हणून नाही. सो रिसर्च अनालिस्ट एक्झाम बेसिकली एक असे असतात की म्हटलं जो CA असतात सो ऑर लाईक CS असतात. ओके, त्या लेवलांस त्या जनांस ह्या एक्झाम द्यावे काही अगत्य असत नाही. सो त्या इक्विलंट लेवल असं सवय. ओके, अँड जो नॉन CA और CFS असतात, CS असतात त्यांचं बेसिकली दे शूड गो फॉर रिसर्च अनालिस्ट एक्झाम ऑल्सो. किती म्हणतात अगर तुम्ही बघे काय एक स्टॉकाच्या बघे काहीतरी एक माहिती सांगता हो या एक म्युच्युअल फंडाच्या बघे माहिती सांगता हो, सो इट इज मोस्ट एसेन्शियल रिक्वायर्ड. सो सगळ्यान आधी म्हटल्यार क्वेश्चन काय ते येता म्हणता इन्व्हेस्टमेंट. ओके, मी मस्त जनांस बघितले सगळे बघे सांगतात इन्व्हेस्टमेंट बट ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट काय ते असता. एक लेमॅन एक्झाम्पल सांगतो. जो मनीस एक इंजिनियर होतो, ओके, सो किती टाईम त्याला वाचवू लागतो. 21 इयर्स और मॅक्स लाईक आताचे इंजिनिअरिंग 4 to 5 इयर्स असल्यार 22. ओके, मॅक्स टू मॅक्स 23. ओके, सो दॅट इज अ रिटर्न, दॅट इज काइंड ऑफ ए इन्व्हेस्टेड व्हॅल्यू. ओके, तुम्ही एक स्टडी करता त्याच्या पारान जेव्हा एक इंजिनिअरिंगची डिग्री गावता ना, दॅट इज अ रिटर्न ऑफ व्हॅल्यू. सो दॅट मीन्स जेव्हा तुम्ही पास जालो त्याच्या पारान तुम्ही पास आउट होऊन जेव्हा बाहेर येता 10+2 करता कॉलेज करता देन इंजिनिअरिंग करता. सो इंजिनिअरिंग करताना तुम्ही एक नेट एक्झाम देता या नॅशनल लेवल एक्झाम देता, इक्विलंट कॉलेजेस तुम्ही सिलेक्शन हवे करवे मस्त प्रयत्न करता. सो त्या हाटी जो तुम्ही इन्व्हेस्ट केला असता, जो तुमचे टाईम असता, दॅट इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट. अँड त्या इन्व्हेस्टमेंटाचे रिटर्न काय ते म्हणतात तुमची डिग्री जो तुम्हाला हातान गावते. दॅट इज अ डिफरंट थिंग की एकदा डिग्री गावल्यापर्यंत मग ॲक्च्युअल एक्झाम सुरू होते लाईफाची. ओके, फॉर द जॉब ऑर लाईक कोणासो फॅमिली म्हटल्यार बिझनेस करवे त्या करवे. सो दॅट इज अ टोटली अ डिफरंट पाथ. ह्या व्हिडिओची काही शॉर्ट असतल्या बट एक्झॅक्ट पॉईंट लाईक टॉपिक्सचे काही कवर करवे असतात. सो कट शॉर्ट मी उन्हात बोलवे प्रयत्न करतो बिकॉज ह्याच्या बग्गे इन्व्हेस्टमेंटच्या बग्गे बोलवे गेले तर लाईक उजडो होईल. सो तिथे टाईम नाहीचा बट दॅट्स ओके. सो आता इन्व्हेस्टमेंटच्या बग्गे वर्ड आले तर टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट काय ते असतात. सो टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट असे असतात की लेमॅन लँग्वेजान सांगतो. जसं की द रिटर्न ऑफ द इयर्स आय हॅव वर्कड इट फॉर अ पर्टिक्युलर थिंग. ओके, तर त्याच्या बग्गे मला रिटर्न काय त्या गावात लेमॅन एकदम सिम्पल. फॉर एक्झाम्पल मी 3 इयर्स वर्क करतो, 5 इयर्स वर्क करतो, मला काय ते गावता. सो अगर एका फिल्डांत आम्ही खयल्या फिल्डांत काम करतो तर तुमचे फर्स्ट ऑफ ऑल इयर्स काय करतात एक्सपिरियन्स गेन करता. एक्सपिरियन्स करून तुमचे नॉलेज गेन करता. देन आफ्टर दॅट यू बिकम मच एक्सपिरियन्स आणि इंगड पोझिशन असतात. सो दॅट इज कॉल्ड एज रिटर्न्स. म्हटल्यार तुम्ही जितके टाईम इन्व्हेस्ट केलं असो त्याच्या मागे रिटर्न स्टार्ट होता. सो बेसिकली वेन इट कम्स लाईक फायनान्शियल मार्केट्स तर इन्व्हेस्टमेंट मस्त बग्गे असतात. जसं की तुम्ही ऐकलं असो स्टॉक्स काय ते असतात, म्युच्युअल फंड्स काय ते असतात, मागे PPF काय ते असं प्रुडंट फंड काय ते असा, त्याच्या पर्यंत इन्शुरन्स काय ते असा. सो मेनली मी आज जो एक कवर करवायचे टॉपिक असतात जे बेसिकली फर्स्ट एक स्टॉक्स सांगतो. स्टॉक्स म्हटल्यार असे असता की जेव्हा कंपनीत एक कंपनी असा तेले काहीतरी एक्सपेन्शन करवे असा. ओके, बिझनेस एक्सपेन्शन करवे असा, न्यू प्लांट घालवे असा या काहीतरी त्याला थोडल्या प्लॅनिंग असतात तर त्यांस फंड हवे असतात. ओके, सो ते इश्यू IPO. ओके, इनिशियल पब्लिक ऑफरिंग जो आम्ही सांगतो तेव्हा. आणि त्या टायमार तुम्ही काय करता जन त्या सबस्क्राईब करतात. लक असलं तर IPO गावे फिरता नाही तर गावात नाही केदो.
सो हे जो IPO दिलेन जाता एक व्हॅल्यू असता लाईक 1,000 crores 2,000 crores और वॉट एवर द व्हॅल्यू ओके ते कंपनीज हवे असता तेदो ते IPO रेज करतात. IPO रेज केल्या परान ते पैसे म्हटल्यार ते सबस्क्रिप्शन घेतलं म्हटल्यार जेदो IPO गावता तर त्यांचं ते अमाऊंट ते इक्विलंट अमाऊंट त्यांचं ते होल्ड गावता ते अमाऊंट घेऊन ती बिझनेस एक्सपॅन्ड करपाक प्लॅन करतात. असं करून काय होता की एक कंपनीचे एक्सपॅन्शन होता. एक्सपॅन्शन होऊन काय करतात कंपनी या तर डिव्हिडंड देतात, बोनस शेअर्स देतात, नाही तर काहीतरी काय करतात आयलेले जो इन्व्हेस्टमेंट ग्रोथ असा जो प्रॉफिट आयला असा ते मग ते रिइन्व्हेस्ट करतात. सो इट गोज ऑन इट द लूप ते कंटिन्यू तसंच करतात प्रोसेस आणि किती होता कंपनीचे स्टॉक तिथे वर जातात. बट मेन काय ते होतं आहे मी आमच्या ॲक्च्युली मी कोणास पिनपॉईंट करत नाही सा बट आमच्या जे जातीन तसंच मी बघितलं सा आद्यो जनान मस्त इन्व्हेस्टमेंट केलेन सर स्टॉकच्या बघे केलेन सांगितलेन केले स्टॉक्स असतात मस्त आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो तसे असे करून. बट त्यांच्यावर जेव्हा मी चिके रिसर्च केलं आहे आणि बघितलं आहे की म्हटल्यार हिनी किती फेल झाले करून मी बघितलं आहे ऑलमोस्ट ते त्यांचे जेव्हा तिने स्टॉक्स आणि इन्व्हेस्टमेंट केले ते चिके फेलियर पार्ट झाले आहे त्याच्या मी त्यांचे काही निगेटिव्ह हे झालं आहे की स्टॉक्सांत करवे मस्त काय ते म्हटल्यार ह्या इट्स व्हेरी टफ ऑर लाईक इट्स लाईक अ गॅमलिंग म्हटल्यार इस्पीट खेळलेलं बरी असता त्यासाठी इट्स बेटर टू अवॉइड लाईक दॅट. बट मी एक सांगतो स्टॉक्स तसे स्टॉकाचे गेम तसे असत नाही ओके. गॅमलिंग असो या काय ते सांगतात बाय लक बाय चान्स असो मस्त लाईक तुमच्या जातकान काहीतरी भारी थोरला योग असलं तर भारी थोरले स्टॉक गावात नथिंग लाईक दॅट ओके. स्टॉक्स प्युअरली बेस्ड अपॉन रिसर्च तुमच्या त्या रिसर्चच्या वरच कंपनीचे स्टँडर्ड असतात. त्या स्टँडर्डावर ओनर प्रमोटर्स बोर्ड ऑफ मेंबर्स कम्प्लिटली डिपेंड असतात. आता तुम्हाला ह्या लेवलार सांगताना की कन्फ्युजन होईत ह्या कसले बघ्या मी बोलतो असं करून. सो आय टेल यू इन अ व्हेरी सिम्पल लँग्वेज. एक कंपनी ओके जेव्हा आम्ही त्यांत इन्व्हेस्ट करतो ओके तर होलसोल ह्या कंपनीची रेस्पॉन्सिबिलिटी असता की तिने पैसे डबल करून देवे ओके. बट क्वेश्चन इतके असा ती खयली कंपनी तशी असतात. ऑलमोस्ट लाईक आता BSE NSE तुम्ही बघता ओके नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मोर दॅन 55,000 स्टॉक्स लिस्टेड असतात. डेली लिस्ट होत असत ओके. बट हेंतले ओनली 3,000 to 4,000 और मॅक्स 5,000 विल टेक इट ॲज स्टॉक्स वर्कआउट होतात. केले कंपनीचे नाव असे असत जो जस्ट शटर घातलेंचं बट त्यांचे स्टॉकच्या व्हॅल्यू वर जात असं. और खयले जस्ट एक शटर घातलेली कंपनी असा जो 1 पैसा 2 पैसांत ट्रेड करता असत. जन काय लागता आज मी घातले 1 रुपये उद्या 2 रुपये होतले दॅट्स वॉट असेच झालेत आहे ॲक्च्युली. आमच्याच जातींत केलाव जन होते जिने आय डोंट नो की कोणाचे रिसर्च होते काय होतं मी त्यास काही पॉईंट करत नाही मला त्याच्या बघे गोत्तो होण्याचा. सो जनान मात्र एक्सपिरियन्स शेअर करताना सांगत होते की तिने घातलेन. बट माझे क्वेश्चन त्या होते आत्ता 1 रुपये असेल 2 रुपये कशी होतात. दॅट इज अ मेन क्वेश्चन. पैसे असत कसे बर्थ देतेले मग त्यासाठी जसं जन्म देतेले दॅट इज द बिगेस्ट क्वेश्चन ओके. सो त्याचे आन्सर हे असता की जो माझ्यासारखेले मनीस असतात ओके आम्ही ऑलमोस्ट लाईक मी 10 इयर आम्ही त्याचे 10 इयर्स बघे कंपनीचे डेटाचे बघे ॲनालाइज करतो. त्या कंपनी बघतो काय ते करून त्याचे प्रोडक्ट काय ते बघतो त्याच्या प्रोडक्ट व्हॅल्यू बघतो त्याचे टर्नओव्हर व्हॅल्यू बघतो प्लस त्या बिझनेस इट्स अ स्टॅग्नेंट म्हटलं त्यांनी तिथे एक प्रोग्रेस असा ना थेट रावतले चिकी वर जातले त्या समेत बघतो. इवन ह्याव बघतो की ते कंपनीचे काहीतरी क्रिमिनल बॅकग्राऊंड होतंही नाही करून केले तरी म्हणते विवादांत ते पडले ते केले तरी मित्यान अकस्मात तसं बघतो. सो मी केल्या कंपनीचे नाव सांगत नाहीचा बिकॉज उद्या मी रेकमेंड केलं बरी होईल. सो आय एम सेंग मी अगर कंपनीचे बघे केले एक नॉलेज देतो या माझ्या इन्व्हेस्टरांस अगर तरी नॉलेज गेलं असं की असे कंपनी असतात तर मी कंपनीचे बघे हे बघतो आमच्या रिअल लाईफांत त्या कंपनीचे काय ते रोल असता करून दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्याची किती वस्तू मला यूज होत असत ओके त्या वस्तूंसून किती प्रॉफिट होता असा ओके आणि ती वस्तू आणि किती टाईम चलात. फॉर एक्झाम्पल एक सांगतो जस्ट फॉर एक मी ॲनालायसिस करून एक सांगितलेलं आहे. एक कंपनी असा जसं की इलेक्ट्रिशियन असा ती इलेक्ट्रिक इक्विपमेंट करतात ऑलमोस्ट लाईक बल्ब वायर्स त्यांतले वायरांत असले जो कॉपर वायर असता ते समेत मॅन्युफॅक्चरिंग करतात. ते स्ट्रीट लाईट्स अँड आणि कसले इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स बटन्स स्विचेस एव्हरीथिंग त्यांचे ऑलमोस्ट 45% मार्केट इक्विटी शेअर असता. अनलेस लाईक तिथे 45% त्यांनी कवर केले असतात. तर त्यांचं ग्रिप काय ते होते म्हटल्यार की उद्या काय हो
ओके म्हटल्यार खंयलो थोडलो प्रळय येवन दे या कसले तरी हवे नाका बट काहीतरी जालें राव घर हवेची होतात इलेक्ट्रिसिटी हव्याचे इलेक्ट्रिसिटी हवे तेच इक्विपमेंट हवे जाल्ले इलेक्ट्रिक जो वायर कॉपर बटन्स जो असतात ते पुराचे पुरा हवे सो दिस कंपनी विल गोईंग टू ग्रो असली कंपनी मी सिलेक्ट करतो जो ग्रोथ असता त्या कंपनीचे भविष्य असता प्लस त्या प्रमोटर्स आणि जे बोर्ड ऑफ डायरेक्टर जो चलवतात त्या कंपनीचे त्याच्या बग्गे मी विजन ठेवतो की ही मनशां कशी आसा त्यांच कंपनी नेक्स्ट फेसान काय ते हवे तसले बग्गेचे रिसर्च करूनच मी अगर काहीतरी एक नॉलेज देतो तर त्या नॉलेजस मी शेअर करतो तसे मी कंपनी बग्गे म्हटल्यार त्याची एक माहिती देतो ओके सो तसे माझे अर्थ बोलवायचे एक तेच सिंपल असा की असली जो कंपनी असतात न्ही तेंत जेदो तुम्ही इन्वेस्ट करता बॉन्डार बरोवन देतो आमी अगर तुम्ही 1 लाख घातलो 2 लाख घातलो मी केलेले इन्वेस्टमेंट अमाउंट आसा न्ही इट विल रिटर्न यू विदिन लेस देन 5 years ओके अँड इट विल बी मल्टिपल ऑफ दॅट 1 लाखचे 7-8 लाख या जो असो ते रिटर्न जातले कित्याक म्हणजे ती कंपनी त्या लेवल आसा बट हे कंपनी सिलेक्शन करवे तुम्हाला एक एडवायझर हवेच असता 101% एडवायझर असता आता एडवायझर किती हवे असता म्हटल्यार बेसिक एक्झाम्पल सांगतो डॉक्टर लागीं तुम्ही जाता देव ना करे काहीतरी म्हटल्यार सम प्रॉब्लम सांगितला तर तुम्ही तरी ट्रस्ट करता ओके यू गो फॉर अ सेकंड कन्सल्टेशन ऑल्सो ओके थंय यू ट्रस्ट करतात हां म्हटल्यार कन्फर्म आसा चिके प्रॉब्लेमॅटीक आसा सो ताचे रिलेटेड जो प्रोसिजर्स आसात ते करवेत ओके सो जर्नो करता ओके बट दॅट टायम इम्पॉर्टंट काय आसा की ते डॉक्टर वर बिलीव करता आसत ओके सिमिलरली जेदो तुम्ही एक फॅमिली ट्रीप जाता तो चड करून म्हटल्यार केदो केदो मनशां ड्रायव्हर हायर करतात कितें हायर करतात बिकॉज दे कॅन सेफली स्लीप फॉर दॅट नाईट अगर ते फूल नाईट जर्नी करता आसत तर मात्र तुमचे कंप्लिटली विश्वास ते ड्रायव्हरार असतो ही विल सेफली रीचस बिकॉज त्याला एक्सपिरियन्स असतात त्या लेवलाचे त्याला एक्सपिरियन्स ड्रायव्हिंग तुम्हाला येतं माले येता बट जो ड्रायव्हर जो मेन असतात ने त्यांचे एक्सपिरियन्स एकदम इंगड लेवल असतो एस्पेशली जो नाईट ड्रायव्हिंग करतात ओके त्याच गोष्ट असता की खयले कट केद्दो घेवया खयले टायमासून खयले सिग्नल्स देवे खयल्या टायमार खयले स्पीड देव मतलब ते लेवलाचे एक्सपिरियन्स असतात त्यांचे बिकॉज तिने मस्त कार त्या टायमार त्या सिच्युएशनार चलवले असतात एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन फॉर सिमिलरली फॉर पायलट्स एका प्लेनात बसल्या परांत तुम्ही बॉब घालत नाही अरे प्लेन उतार्यार नाही तर काहीतरी घालशी करून तुम्ही तेद्वासर प्लेनात बसतो जेद्वासर तुमचे डेस्टिनेशन येत नाही सिमिलरली तुम्हाला पायलटार विश्वास असता सेम थिंग एन तो मस्त इम्पॉर्टंट असता एक ॲडवायझर करून असतो जो तुम्हाला सांगतो की तुमचे जो हार्ड अर्न मनी असतात तुम्हाला कसे इन्व्हेस्ट करावे तुम्ही आता फॉर एक्झाम्पल आता मेन इन्व्हेस्टमेंट टाईम येता हे ओके इन्व्हेस्टमेंट टायमात काय येता की जन सांगता नाही आम्ही लॉंग टर्म ठेवतो 10 years ठेवतो 20 वर्ष ठेवतो 30 वर्ष ठेवतो मी एक लाईव्ह एक्झाम्पल देतो ओके कोणास मी कम्पेअर करत नाहीचा मी त्याच्या मनशाचे नावं घेत नाही एक कम्युनिटीन ते एक मनीस असतात ओके तिने विप्रोन ते मस्त घातले ते आज ते ऑलमोस्ट एक 70 to 85 झाले सत अँड ही इज अ वर्थ ऑफ लाईक ऑलमोस्ट 3 to 4 CR बट मला सांगा त्याचे एज ऑलमोस्ट आता 80 years होता सा तर तो 4 CR खंय खर्च करतलो तिने त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड बघताना आय मीन लाईक असा बट आय डोंट थिंक की मतलब फॅमिलीचं तो फुल त्या सपोर्ट करतलो काय करतलो इट्स हिज विश बट आत्ता तो इन्व्हेस्ट करून असा तर 80 वर्षार होताना यू हॅव 4 CR बट मला सांगा काय यूज असाय त्याचे आस्पत्रेस खर्च करण्यासाठी 4 CR केला ते सो इन्व्हेस्टमेंट केद्दो असो एक स्टॉक असो या म्युच्युअल फंड असो इन्व्हेस्टमेंट असेच असावे की जेद्दो तुमचे प्रोडक्टीव इयर आसा जेद्दो तुम्ही यंग असाव त्या टायमार तुम्हाला रिटर्न येईस हवे त्या रिटर्न नितान काय होता तुमच्या फॅमिली वट काहीतरी ट्रिप दावत या पॅरेंट्सा वट काहीतरी पिलिग्रेजमास दावत देवलास दावत काहीतरी दावत तर तुम्ही प्लॅन करवत इन्व्हेस्टमेंट पण तर ह्या नाही की पुरा वर्षाक सुद्धा मी इन्व्हेस्टच केलाय करून कम्प्लिटली सेव्हिंगच केलाय सेव्हिंग करून तुझे टायम उरत नाही त्या केद्दो एक मातेन ठेवूया इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी बेसिक रूल इट्स इक्विलंट ॲज इम्पॉर्टंट ॲज टाईम कित्याक म्हणजे आत्ताचो टाईम मगत्यान फाटी येईना सो आम्ही इन्व्हेस्ट करताना हे आलोचन करावे मी अगर 2 years देतो मी अगर 3 years देतो तर मला रिटर्न किती येता सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट तर मी स्टार्ट केलं खेसून स्टॉक्सून ओके सिमिलरली एक स्टॉकचे बग्गे सांगताना इट्स इक्विलंट टू एक कंपनी बग्गे सांगितले तुम्हाला हेंत तांणी असतात म्युच्युअल फंड्स आता म्युच्युअल फंड लेमॅनान सांगतो काय असतं म्हटल्यार तुम्ही एक म्युच्युअल फंड बाय करतो फॉर 10,000 rupees एक्झाम्पल आय एम सेईंग तर तुमचे 1,000 rupees 10 times 1,000 rupees जो असतात 1,000 ते 10 कंपनींत डिस्ट्रीब्यूट होऊन 1,000 इन्व्हेस्ट होतात हे म्युच्युअल फंड्स एक फंड मॅनेजर
मेंटेन करतो जो हायली एक्सपिरियन्स असतात. म्हटल्यार डिपेंड अपॉन लाईक आता केले म्युच्युअल फंड्स मी बघतो मेनली जो मी रेकमेंड करतो त्यांचे जो इन्व्हेस्टमेंट फंड मॅनेजर असतात मिनिमम 18 year एक्सपिरियन्स असतात. दे आर व्हेरी मच हायली पेड पीपल. ओके, अगर वर्ल्डांत कोणाच तरी पेमेंट अगर असले सांगतात ना 1 CR 2 CR फंड मॅनेजर ते मेन असतो केदो. आय एम नॉट सेईंग की डॉक्टर और इंजिनियर्स बट त्यांचे सॅलरी तितके लेवल असतात की ते म्हणतात दे आर मॅनेजिंग ऑफ फंड्स. ते मॅनेजिंग असे तसे फंड्स नाही, दे आर मॅनेजिंग अप टू 200 crores 300 crores 400 अबाव 500 crores हो ते मॅनेज करतात. त्याच तरी त्यांच्या लेवलचे त्यांच्या सॅलरी त्या लेवल असतात. व्हेरी रिस्क जॉब इज व्हेरी रिस्की. की ते म्हणतात फंड मॅन अगर म्युच्युअल फंडात खाल गेल्यार ही विल बी गेट क्वेश्चन. कंपनीसून क्वेश्चन होता की तू खयले स्टॉक्स त्यांचं सिलेक्ट केले ते तू करेक्ट केलं तरी नाही. सो देर आर मेनी फॅक्टर्स इट कम्स. बट काय ते असतं म्युच्युअल फंड चिके स्टॉक असून सेफ असता कितें म्हणतात एक स्टॉक खाल पडताना आणि एक स्टॉक ते सपोर्ट करता अँड इट विल बिकम इक्विलिब्रियम. म्हणल्यार इक्वली बॅलन्स हवे सुरू होता. सो केदो बघतला मिनिमम एक 3 years 2 years जेदो होतात. सो यू गॉट व्हेरी मच गुड रिटर्न्स कंपेअर्ड टू द बँक. ओके, सो म्युच्युअल फंड बघे काय ते असं म्हणतात तिकत्यान ते सांगतो एक सेट ऑफ स्टॉक्स म्हणजे एक 10 स्टॉक आहे या 15 स्टॉक आहे या 100 स्टॉक घेऊन एक फंड रेडी करतात. त्या फंडात तुम्ही पैसे घालता, ते पैसे इक्वली सगळ्या कंपनी डिस्ट्रीब्यूट होतात. सो दॅट इज म्युच्युअल फंड्स. मी येता इन्शुरन्स जो मेनली जनांस सगळ्यांच गावता. इन्शुरन्स सांगताना कानांत एकत ऐकता 20 वर्षापर्यंत गावतले 30 वर्षापर्यंत गावतले मरताना गावतले तेव्हा एक एक्झाम्पल असा. बट मी सांगतो त्या इन्शुरन्साचे काय तो प्रयोजन असा जो 15 वर्ष आणि 20 वर्षाच्या पर्यंत देत असा. ओके गावतले बट मी सांगतो एक मनीस सगळं 25 year असताना तिने इन्शुरन्स केला अँड ही इज गेटिंग दी मॅच्युरिटी अप टू 30 आफ्टर 30 years. अरे 30 years म्हटल्यार ऑलमोस्ट लाईक हिल क्रॉस मोर देन 50 years 55 years होतले. बट मला सांगा 55 year होताना जेव्हा त्याला ते लमसम अमाऊंट गावतले बट त्याचे प्रायोरिटी आणि त्याच्या जो यंगनेसच्या टायमार जेव्हा त्याला जो म्हटल्यार तो एक फ्रीडमार होतो या मग तिथे करवे जो एक इच्छा होती त्या त्याला 55 year करव्या होताय हायली इम्पॉसिबल. कितें गो तसं इज ऑलरेडी सेटल्ड. तो वर्डी कोण असतो नेकरा असतात. एव्हरीथिंग हॅव टू बी प्लॅन्ड. नेकरांची एक्झाम असा हे असा ते असा करून सो प्लॅन विल बी वॉच्ड आउट. आय मीन ते अमाऊंट असतले नाही म्हणून नाही बट इट विल बी लाईक तो फिसाच भरतलो. एक्स्ट्रीमली अगर हेल्थ डिटोरिएट झालं तर त्यांचं जातले पाप नाही तर काहीतरी तेलेच प्रॉब्लेम झाले तेले जातले नाही तर काहीतरी बिझनेस करवे बघतले रो ॲट द एज ऑफ 55 सॉरी टू से बट जन रिस्क घेत नाही. मस्त जन रिस्क घेत नाही. सो माझे हे असा की इन्शुरन्स असे दिया ना की जेव्हा त्याच्या यंगनेस असता यंग एज असता तेव्हा तिला गावून देणे. किती इन्शुरन्स 15 आणि 20 आणि 30 वर्षासाठी ठेवा. मी सांगतो मी तर असं सांगतो आज मी इन्व्हेस्ट केलेलं आहे असा इन्शुरन्स मी अगर घेतले सा मला एका वरान तो कॅशबॅक होऊन रिटर्न आयले सर 50% रिटर्न आयले सर. हे बघ्याचे इन्शुरन्स हांवें तर माझ्यासून कनेक्ट करवत माझ्यासून हांवें तर बोलवत हांवें तर माझे नंबर असा 9611459672 त्यांनी तुम्ही SMS करून त्याच्या बघे आणि चढ माहिती घेवत. मी प्रमोशन करत नाही सा बट येस तसे इन्शुरन्स असतात जो तुमचे यंग असताना तुमचे प्रोडक्टिव्ह एज असताना तुम्हाला रिटर्न देतात. तेव्हा मल्टिपल रिटर्न्स देतात अँड तेव्हा असे तसे नाही विथ गॅरंटेड बॉन्ड इन्कम म्हणतर बॉन्डार बरोवन देतात. मार्केट काय हो बट तुमचे अमाऊंट व्हॅल्यू इतके वर्षच गावतले. जस्ट एक एक्झाम्पल सांगतो. मी एक रिसेंटली एक आमची यंगस्टर आमच्या जातीन तसं त्यांस मी हे इन्शुरन्स दिले ते श्रीकांत करून असत आमचे. सो ह्यांच्या इन्व्हेस्टमेंट 50,000 होते. द मुमेंट ही इन्व्हेस्टेड एका वारान फॉर एक्झाम्पल आज 21 ऑक्टोबर एक्झाम्पल सांगतो सर तर 27 ऑक्टोबर म्हटल्यार तिने घेतलेले केदवा ऑलमोस्ट लाईक सप्टेंबरान ते काहीतरी तिने घेतले ते जस्ट विदिन अ वीक त्यांस मग त्यान 25,000 कॅशबॅक आयले. सो हे 25,000 मी काय केले ते मनशास मग त्यान रिइन्व्हेस्ट करवले इन अ म्युच्युअल फंड. ओके, आता काय होता असा की नेक्स्ट इयर मग ते 50,000 भरतले बट त्यात इयर एंडास मग त्यांच कॅशबॅक येतले ऑलमोस्ट लाईक 15,000. सो 10 years मात्र हेले इन्व्हेस्ट करवायचा ऑलमोस्ट ही इन्व्हेस्ट लाईक 3 lakhs आणि मात्र आमच्या रेकॉर्डांग सांगता असता की जो मिस्टर श्रीकांत असत तिने 50,000 इन्व्हेस्ट केले फ्रॉम 11th year टू 30th year त्याला ₹1 द्याव्या नाहीचा त्याला उलटा गॅरंटेड इन्कम जो इयर प्रत्येक इयर येईच हवे ते येतच असतेले प्लस तिने 10 वर्ष जो इन्व्हेस्ट केला ते ऑलमोस्ट लाईक 50,000 केला ते त्यांचं कॅशबॅक ते दिले त्याचे कॅशबॅक दॅट्स गुड वन. बट आम्ही कन्सिडर करतो 5 lakhs दिला ते कम्प्लिटली 5 lakhs रिटर्न होतात. सो ॲट मीन्स तो आता किती एज असो त्याच्या 10 वर्षांत पुरा कम्प्लिटली ऑलमोस्ट डबल टू ट्रिबल कमवतो.
तर माझे बोलवायचे अर्थ असा इन्व्हेस्टमेंट असे हवं आहे की केव्हा तुमचे यंग आणि प्रोडक्टिव्ह एज असतात तेव्हा तुम्हाला रिटर्न यायचं आहे, नॉट की 70 or 80 years. प्रिजन नाही, सॉरी सिरियसली वॉन्ट टू से दॅट प्रिजन नाही. ओके, सो असलेले प्रोडक्ट्स जो असतात, असलेले जो मार्केटात इन्शुरन्स असतात या म्युच्युअल फंड्स असतात या स्टॉक्स असतात, तर त्यांत मी येतो. ओके, मी माझे बघे अगर मी एक स्टॉक अगर फॉर एक्झाम्पल एक म्युच्युअल फंड सांगतो तर आय सर्टिफाईड. ओके, मी एक सर्टिफिकेशन पास केलं असा, सीबीसून पास केलं असा, प्लस एक स्टॉकाच्या बघे बोलतो तर मी एक रिसर्च अनालिस्ट एक्झामो दिली सा, नाही म्हणून नाही, तर त्याच्या बघे कंप्लीट ॲनालाइज करूनच मी एक सांगतो. ओके, मी असे सांगत नाही सर माझ्या लगी स्टॉक घ्या, म्युच्युअल फंड घ्या, इन्शुरन्स घ्या, बट मी माहिती किती देतो मला एक जर्नली देतो असा की जनांचे ॲझम्पशन झाले सर की नाही स्टॉक मार्केटात मी घातल्याने नाही कम्प्लिटली लॉस होता. दॅट इज नॉट ॲब्सोल्युटली राईट. मी 100% सांगतो. तुम्ही जो बेस्ट स्टॉकार घातलं सो नाही आज नाही तर उद्या वेट करा, ठीक आहे, बट इट विल बी 100% फ्रूटफुल. बेस्ट एक्झाम्पल सांगतो झुंझुनवाला, राकेश झुंझुनवाला, जो ॲट द एज ऑफ लाईक आता ते 9th आहेत, बट ही इज अ CA, बट त्या मनशान असं नाही लाईफान काम केलं नाही. त्या कितें होतं साई तो जेव्हा त्याच्या आप्पासून जेव्हा CA झाला होता ना, देन ही बॉरोड 5,000 रुपीज फ्रॉम हिज फादर. मतलब 5,000 त्याच्या आप्पासून घेऊन तिने इन्व्हेस्टमेंट केला आणि ते स्टॉकान, बिकॉज तो CA होतो आणि तो रिसर्च करीत होतो त्या लेवलार. त्या करून तिने त्यांत कमवाय स्टार्ट केला. थोडे इयर्स गेले की त्याला कमवाय काही गावले नाही, रिटर्न्स गावले नाही, बट तिने केदो जो विश्वास होतो त्याच्या रिसर्चावर तिने केदो डाऊट केला नाही, तो वेट केला. यू वोंट बिलीव्ह, आता ऑलमोस्ट जेव्हा त्यांची डेथ होईत होते, मतलब ऑलमोस्ट इज पार, ही मेड 5,000 crores जस्ट इन्व्हेस्टमेंट करूनच. किती होतं साई तो त्या लेवलार रिसर्च करीत होतो, तर लेवलार तो ॲडवायझर होते त्याच्या लगी त्या लेवलार. इवन आकाशा सेम थिंग, तिने लोनार घेतले नाही सा, तिने स्वतःच्या कॅश अमाऊंट घेऊन तिने त्या एअरलाईन्स स्टार्ट केल्याचा आणि आत्ता ते चलतासा. फॅसिलिटीज तुम्हाला गोत असा, कोण आकाशास जातं तर एअरलाईन्स मी आकाशांतर जात गेलो तर त्यांची फॅसिलिटी कशी असा, म्हणजे त्या मनशान त्याची लेगेसी क्रिएट केला त्या लेवलार. आत्ता काय होता जनांच एकच स्टॉक असा जस्ट आता ₹1 असा उद्या ₹2 होतील. मग क्वेश्चन इज कसे होतील त्या तरी मला प्रूफ करून सांग ना. त्याचे प्रोडक्ट चलता असं ते त्याला व्हॅल्यू ऑर्डर व्हॅल्यू असा आहे, त्याचे फ्युचर प्लॅन काय असा, लीव अपॉन बिझनेस प्रिंट मॉडेल काय ते असता, मेन बिझनेस मॉडेल कसं असा त्या मला दी सांग. नो आयडिया. तर कसे ₹2 होतील? क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल, कसे ₹2 होतील? त्यासाठी कोण जो करतात विदाऊट एनी एनालाइज करून जे स्टॉकात घालतात या घेतो घालतात इन्व्हेस्टमेंट करतात, आधी अलोचन करा त्या मनशास किती रिटर्न आले सर करून. डायरेक्टली ब्लाइंडली जाऊन जंप करू नका, ऑर इट विल बी आय मीन यू विल जंप इन द वेल. दॅट्स इट. दॅट सिम्पल ॲज दॅट. आता तुम्हाला लेखतेलं आहे ओके फाईन मला इन्व्हेस्ट करवे असता तर इन्व्हेस्ट तुम्ही करवत लाईक इन्शुरन्सान जसं मी सांगितलं तसले इन्शुरन्सान तुम्ही करवत जो तुम्हाला वेग रिटर्न देतो. हेल्थ इन्शुरन्स असून दे व्हेरी गुड, असे इन्शुरन्स हवे की जो कॅशलेस असो, मतलब देव ना करो की काय तुम्हाला होईस हव्या करून, बट इन केस ऑफ एमर्जन्सी अ पर्सन शुड हॅव ए कॅशलेस इन्शुरन्स. मतलब किती म्हणतात त्याला पैशाच्या बघे आलोचना असत नाही, त्याच्या फॅमिलीच्या बघे त्याला आलोचना असतं की त्याला कसे ना कसे मला वांचव आहे. सो इट शुड बी टेकन केअर एव्हरीथिंग बाय हेल्थ इन्शुरन्स. कॅशलेस व्हायचं आहे. मी अगर प्रीमियम हाय द्यायला प्रीमियम द्यायला जो काय प्रीमियम द्यायला एव्हरीथिंग इट शुड बी कवर्ड, बट गॉड सेक असे होवे नका इन केस ऑफ एमर्जन्सी. मी सांगतो सर. सेकंड, हे इन्शुरन्स घेताना या इन्व्हेस्टमेंट करताना ॲडवायझर किती हवे. एक्झाम्पल मी सांगितले ड्रायव्हर और अ पायलट ब्लाइंडली बिलीव्ह करता, इवन फॉर अ डॉक्टर. ओके, ऑपरेशन होताना पेशंटास ऑलमोस्ट अगर स्टमकचे असं काय असं त्याला ऑलमोस्ट लाईक सर्जरी करताना जो पार्ट असतं ते ओपन करतात. पेशंट तेव्हा तू उठून बोलवे होत नाही त्याला की नका 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 तो डॉक्टर लाईक करतो विदाऊट सर्जरी करतो, तसे नाही आणि ऑपरेशन हवेत राईट, बिकॉज यू हॅव टू बिलीव्ह दॅट पर्सन. सो तसेच एक ॲडवायझरचा रोल असता लाईफान. तिने जो सांगतोस आणि बिलीव्ह करा की हां त्याचे बग्गे आलोचन करा की हिने किती रिसर्च केला असा, तो खयले बग्गे बोलतसा, तो किती बोलतोसा त्याची के त्याच्यावर सूक्ष्म रूपान त्याला एक मतलब ऑब्झर्वेशन ठेवा. नाही म्हणून नाही ॲडवायझर तुम्हाला किती गावतले माझ्यासारखे किती असा मी असं सांगत नाही, बट तुम्ही कम्पेअर करवत विच विल बेस्ट सूट फॉर यू. बट मेन काय ते ॲडवायझर ठेवा. खयल्या इन्व्हेस्टमेंटात आम्ही सांगतो ना की पैसा इज द मेन फॅक्टर. माझ्या अनुसार माझ्या एक्सपिरियन्स अनुसार मी सांगतो टाईम इज द मोस्ट इम्पॉर्टंट वन ऑफ द फॅक्टर. बिकॉज आज जो टाईम असा उद्या येईना 109%. 90 वर्ष असताना तुम्हाला 1 कोटी या 10 कोटी द्यायला राहू इट्स ऑफ नो यूज. या तर बेडदार असलेले नाहीतर हॉस्पिटलचे बिल तुम्ही पेड करत असताना टिकत्यान. तुमचे प्रोडक्टिव्हवर असे हवे की किती मी इन्व्हेस्ट केल्याचा त्या टायमासमध्ये रिटर्न येईच हवे आणि त्या रिटर्नास तुम्ही
फॅमिली ट्रिप्स त्या पुरं दॅट्स ओके, बट तुम्ही त्याच काहीतरी इक्विलंटली मग त्यांनी रिइन्व्हेस्ट करून तुमचे बिझनेस रेडी केलं, तुम्हाला काहीतरी एक्सपॅन्शन केलं, नंतर सेल्फ इंडिपेंडंट होता. तसे तुमचे इन्व्हेस्टमेंट असं सगळं. सो दॅट्स वाय आय एम सेईंग केद्दो इन्व्हेस्टमेंटांत मनी इज अ सेकंडरी फॅक्टर, प्रायमरी इज युअर टायम. खयल्या टायमार तुम्ही इन्व्हेस्ट करता. आता फॉर एक्झाम्पल एक मनीस आसा जो आता जे आमी एजार आसा डावन द लायन ऑफ लायक म्हाजे जो आम्ही जेव्हा करियर स्टार्ट केले तर तेव्हा आम्ही इन्व्हेस्टमेंटचे बघे कयो गोतनाय ते आमास लायक काय ते इन्व्हेस्टमेंट यार खाऊन पिऊन याच्या मस्त मजे करूया तिकत्यान. बिकॉज तसं होतं मी केला म्हणजे असं होतं की आमच्यासारखेले म्हणजे की आमची रिस्पॉन्सिबिलिटी मस्त होती की मतलब मला माझे एज्युकेशन लोन देवे होते, ते पे करवे होतात, म्हणजे आमचे मला घर करवे होते. सो देर आर मेनी रेस्पॉन्सिबिलिटीज दॅट वी क्लिअर डेट. बट कोणाकोणाचे कसं असलं की गॉड ग्रेस त्यांच्या पुरा लाईफ सेटल असतं, आप्पा अम्मा सगळे काय करून ठेवतात. बट त्या यंगस्टरांस मी तिकत्यान सांगतो की आज नाही तर उद्या तुम्ही अगर किती बेग तुम्ही इन्व्हेस्ट करता. ओके, मी असं सांगत नाही की पुरा 100% सॅलरी तुम्ही इन्व्हेस्टेड करा, नो, तसं सांगत नाही. स्टार्ट फ्रॉम 5%, 10%, इयरली त्या 10% असेल 6% करा, 7% करा, कीप ऑन इन्क्रीजिंग. कितें म्हटल्यार जेव्हा तुम्ही 23 24 असतासून इन्व्हेस्ट केलेलं आहे ॲट द एज ऑफ 35 38 तेव्हा मी बघताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटाचे रिझल्ट इतक्या रिटर्न्स असतले की तुम्हाला असं स्वतःवर विश्वास होतो दॅट आय कॅन स्टार्ट माय ओन बिझनेस, समथिंग आय कॅन ट्राय इन माय लाईफ विदाउट डिपेंडिंग ऑन युअर पॅरेंट्सवर अवलंबूनच रव्या म्हणून काय आगत्ती नाही. स्वतः काहीतरी एक स्टार्ट करेन, बघे काय होता करून, लेट सी वन स्टार्ट वन बिझनेस अँड डू माय ओन थिंग्स करून तिथं सेल्फ कॉन्फिडन्स येतात. आत्ताच्या जनाचे मी बघतो कोण मतलब एज 5 झालं पण 38 39 असतात, ते आता समजा अरे हातान केलं नाही. मी असं सांगत नाही, मी ब्लेम करत नाही, मे बी त्यांचे काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असले हे असले, बट द इम्पॉर्टंट इज लाईक फॉर एक्झाम्पल डाऊन द लाईन ऑफ 22 or 24 इयर्स असताना अगर तिने काहीतरी इन्व्हेस्टमेंट करत असून तर आजच्या परिस्थितीत जी कम्प्लिटली डिफरंट असते. सो आणि कसं असतं म्हटल्यार मेन असता म्हटल्यार आम्ही कसे डिसिप्लिन ठेवता. रातोरात इन्व्हेस्टमेंट करून रातोरात कोण करोडपती जाणं नाही. खेळले करोडपती असून दे, जिने वाईट मनीचे मी सांगतो सा, ओके, दे वेंट विथ द लॉट ऑफ पेशन्स, तिने मस्त सॅक्रिफाईस केले सत लाईफांत. ओके, ते तिने एक जो टाईम असतो जो मतलब स्पेंड करवायचे असतं फॅमिली वोट काय जो काय असतो तिने सॅक्रिफाईस केले सर, त्यासाठी आज ते त्या लेवलार असतात. ओके, सो सेम थिंग इन्व्हेस्टमेंट इज लाईक आत्ता जो प्रायोरिटी असा म्हटल्यार त्यांतल्या चीक आम्ही सॅक्रिफाईस करतो. आय एम नॉट सेइंग की 100% सॅक्रिफाईस करा, चीक सॅक्रिफाईस करून टू मेक इट एज अ मोर लिव्हरेज इन युअर फ्युचर ऑर लाईक टू गेट समथिंग गुड अँड मच वॉट एव्हर यू हॅव ॲट द प्रेझेंट ॲट अ गुड रेट. आम्ही त्यासाठी आम्ही इन्व्हेस्ट चड करतो. सो मेन असता की खयल्या बघे करतात आम्ही सांगतो स्टॉक्स असतात, म्युच्युअल फंड्स असतात, इन्शुरन्स असतात, देन प्रोव्हिडंट फंड्स असतात, खयले चुकूड असा करून द आन्सर इज गेट अ बेस्ट ॲडवायझर. ओके, मी माझे एंजल वन फ्रँचाईज चालू करून ऑलमोस्ट लाईक 6 to 7 years झाले. मी डीमार्ट अकाउंट ओपन करतो विथ द एंजल वन. बट माझे म्युच्युअल फंडांत जो काही जन असतात मतलब गॉड ग्रेस माझे जो क्लायंट्स असतात जितके जण असतात अबाव लाईक 150 or 200 जो माझे असतात गॉड ग्रेस मी जो त्यांस गायडन्स केल्यांचा त्यांचं रिटर्न तसेंत आयले सर, काय त्यांचे लॉस आज सर जाणलाय सर. एका वेळेस रिटर्न आयल्यानंतर त्यांस मी होल्ड करवले सर, वेट फॉर सम टाईम विल गेट इट बॅक करून आणि तसे त्यांचं रिटर्न आयले सर. सो माझे मेन बोलवायचे कारण जो असे असा की मी त्या लेवलच मी ॲनालिसिस करतो. मी ते ह्या व्हिडिओमध्ये प्रमोशनसाठी करत नाहीचा, बट जस्ट एक जागृत म्हणून करतो सा की उद्या म्हटल्यार तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट बघे सांगताना या स्टॉक मार्केटात जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तर तुम्ही ह्या 2 पावटी आलोचन करावे की येस स्टॉक्सान तो बिझनेस असा मी घे. आणि एक मेन सांगतो म्हटल्यार केद्दो इन्व्हेस्टमेंट असा नाही असं टेम्पररी घेवे नाही कमा, जस्ट लाईक कॅज्युअली घेवे नाही कमा, टेक इट एज एन बिझनेस. ह्या माझे सेकंड बिझनेस आणि ह्या बिझनेस असून माझे मी लाईफ एका टायमार मी लीड करीन त्या एम तुम्ही ठेवूया केद्दो. मी बघतो जनांस म्हटल्यार 4-5 जण मिळून असे वट्टू डिस्कस करतात, ग्रुप डिस्कशन करतात, ब्रेन स्ट्रॉमिंग करतात, मी घेते खातात, मी घेते इन्व्हेस्ट करतात, करून दे ते त्यांचे लेवल. ओके, कोण त्यांचं बघतच असतात की हे काय करत असतात, काय बोलत असतात, मला तर अर्थ होत नाही. डोंट वरी, इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी सिम्पल. तुम्हाला अगर त्यांच्या बघे काय गोतलं नाही तर तेच ओके. माझ्यासारखी जनं मस्त असतात. कनेक्ट विथ एनी वन, टॉक अबाउट इट, म्हणतात त्यांच्या लगी बोला काय ते असताना कसे करावे. आणि ह्या लोक नका अरे माझे इन्कम उणे असा, माझे 10,000 असा. इन्व्हेस्टमेंट केद्दो 10,000 20,000 या 20 lakh असायला बरी होत नाही. इन्व्हेस्टमेंट कसं होता म्हटल्यार एक न्हंय बरी पाण्याचे ड्रॉप्स पडून एक न्हंय झाली सा, नाही म्हणून नाही. तसंच मी सांगतो स्टार्ट इट फ्रॉम व्हेरी इन्व्हेस्टमेंट लाईक एक 100 रुपयासून स्टार्ट केल्यार नाही
तुमचे हॅबीट वयस हवे, तुमचे हॅबीट चेंज हवे. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके. अँड सगळ्यान मेन इम्पॉर्टंट मी आतां एक रिपीट केलें बरी होईत, टाईम इज द बिगेस्ट फॅक्टर. ओके. गेल्लोला टाईम फाटी येत नाही. मात्र क्वेश्चन हे येता त्या तुम्ही टाईम कसं युटिलायज केलो. इफ आय एम युटिलायझिंग इट इन अ व्हेरी बेस्ट वे, 100% द रिटर्न विल बी इन अ गुड रेट. ओके. मी असें स्क्रॉलिंग केले, इंस्टाग्राम स्क्रॉल केले, हे केले, तेवनी फंक्शन अटेंड केले, येवनी चेंगाय वेंगाय केले, त्याचे रिझल्ट तसेच असतले. दॅट्स इट. यू हॅव टू डिपेंडेंट ऑन, तू मस्ट डिपेंडेंट ऑन, यू हॅव टू डिपेंड ऑन सम अदर एल्स. दॅट्स वॉट. दॅट इज द ओनली आन्सर आय कॅन से. माझे नेचरचे काही प्रॅक्टिकल आसा, मी लाईव्ह एक्झाम्पलच देतो की तुम्हाला माझे अनुभव त्या लेवलाचे आसा. त्यासाठी त्या प्रकारार मी एक ह्या व्हिडिओच्या अनुसार एक माहिती देवे मी केलेलं आहे की केद्वाव कसलो बघे तुम्ही अगर समजा मला आता एक माझे हार्ड इन्कम अगर इन्वेस्ट करवायचे असल्यार, काहीतरी करवायचे असल्यार, काहीतरी गायडन्स करत असल्यार 100% तुम्ही मला कनेक्ट होवत, काही तोंदरे नाही. आणि आमच्या जातीन कित्यो जण असतात जो मतलब हॉपलारात डिपेंडंट असतात. मतलब ह्या पोटी मस्त जाली, चुक्कोड जाली, 24 क्विंटल 30 क्विंटल लायक जाले, हां नेक्स्ट इयर 2 क्विंटलो जाल नाही सर. बट ते मेंटल प्रेशर घेतात. मला चिके प्रेशर होता, अरे यार फीस असं ते असं हे असं. बट मी सांगतो जे तो 30 क्विंटल झाले सत्यांतलेच अगर इन्व्हेस्टमेंट मॅनेज करतेसून नेक्स्ट इयर 1 क्विंटल हो या ना हो, मतलब देव ना करे तसे हवे, बट दाल नाईन तरी असं नाही, इट विल सर्वाईव्ह. किती म्हणतात तुम्ही लास्ट इयर जे तो चुक्कोड इन्व्हेस्टमेंट चुक्कोड प्रॉफिट आले ते यू मेड द इन्व्हेस्टमेंट आणि त्याचे बघे त्या इन्व्हेस्टमेंट आज तुम्हाला पोटास कोको देत तसं. दॅट इज फॉर शुअर, दॅट विल गोना हॅपन. सो invest smartly, grow smartly, and lead a independent life. That's what I would suggest. Okay. हे 2 शब्द बोलून माझे जो व्हिडिओचे बघे मेन होते मी हे समाप्त करतो. आणि हे दिवाळीचे टाईम, सो हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. ह्या व्हिडिओ करवायचे कंप्लीट क्रेडिट ऑलमोस्ट आशिषच जातात, आशिष नायक जो यांचे यूट्यूब चॅनलो असतात आणि हे जे ट्रॅव्हलर ब्लॉगो करतात. ह्यांचे हे नवे चॅनल आता हे आयले आसा ज्यांत इन्व्हेस्टमेंटाच्या बघे आणि बोलतले. माझ्या परांतो आनियो केला मतलब चिक्कोड जो लाईफान तिने ऑफिस मतलब काहीतरी इंडस्ट्री स्टार्ट केले असतात, काहीतरी मतलब इंडिपेंडंट बिझनेस स्टार्ट केले असतात, त्यांचे बघी जण आता आणि ह्या चॅनलवर येतले. सो आशिषास मस्त सपोर्ट करा अँड प्लीज सबस्क्राईब अँड लाईक इट. थँक्यू.